अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 100% जमवणार आहे। कारण काही मिनिटांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, आजपासून 3 दिवस फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। तर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत। म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 100% जमाच होणार आहे। कारण 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ताच जमा केला जाणार नाही, तर त्या फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की गॅस कनेक्शनसाठी महत्त्वपूर्ण असे निकष सुद्धा घालण्यात आलेले होते, परंतु ते सर्व निकष काढलेले आहेत। म्हणजेच आतापासून गॅसचे पैसे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत। कारण सर्वात प्रथम मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्यावेळेस सुरू झालेली होती त्यावेळेस त्याच्यावरती GR आलेला होता आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण असे निकष सुद्धा घालण्यात आलेले होते। त्याच्यामध्ये पहिला निकष होता की लाडक्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। दुसरा निकष होता गॅस कनेक्शन घरातील बहिणीच्या नावाने असायला पाहिजे। तिसरा निकष होता गॅस कनेक्शनची KYC केलेली असावी आणि चौथा निकष होता की लाडक्या बहिणी इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत। परंतु याच्यामध्ये आता कोणताही निकष घालण्यात आलेला नाही, सर्व निकष काढलेले आहेत। थेट बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमवण्यास सुरुवात झालेली आहे। काही बहिणींना पैसे सुद्धा आलेले आहेत, त्यांनी आमच्याकडे स्क्रीनशॉट सुद्धा पाठवलेले आहे, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महत्त्वपूर्ण असं दुसरं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे। अजितदादा पवार काय म्हणलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, अजितदादा पवार म्हटले की ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा दिलेला आहे की ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, या 4 नियमांपैकी पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, 4 नियम आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि मागील पैसे मिळाले नसतील तर ते पैसे सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासोबतच दुसरा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासोबतच तिसरा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि चौथा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, हे 4 नियम आपण बघणार आहोत, परंतु आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि पैसे किती प्रमाणामध्ये सोडण्यात येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु बहिणींनो, या 4 नियमांमध्ये बसायलाच पाहिजे, कारण पुढील 5 वर्षांसाठी या 4 नियमांच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे हे 4 नियम सुद्धा आपण लगेच बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7 महिन्यांचे 10,500 रुपये जमा झालेले आहेत। तुम्हाला सुद्धा 10,500 रुपये जमा झालेले आहेत की नाही हे सुद्धा मला लाईकच्या द्वारे कळवायचं आहे। सोबतच
आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 100% बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केला जाणार आहे। म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत म्हणजे 7 महिन्यांचे 10.5 रुपये जमा झालेले आहेत। त्यासोबतच त्यांच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा जमाच केला जाणार आहे। परंतु ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असतील, बघा लाडक्या बहिणींनो, आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे की महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असतील त्या बहिणींना लाडके बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या बहिणींना अर्धवट पैसे आले असतील तर त्यांच्यासाठी हेल्पलाईन सेवा सुरूच केलेल्या आहे। बघा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे, तर या नंबरवरती व्हॉट्सअपवरून मेसेज करायचा आहे। त्यानंतर आपलं नाव टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे, गाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाणार आहे। तर तो नंबर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा लाडक्या बहिणींसाठी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही बहिणीवरती अन्याय होऊ देणार नाही। त्यामुळे ज्यांना अर्धवट पैसे आलेले असतील तर त्यांनी 98 61 71 71 71 या 10 अंकी हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मागील सर्व पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमाच केले जाणार आहे। परंतु बहिणींनो अजून 3 दिवस वाट पाहायची आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 100% 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहे। परंतु काही बहिणी अशा राहतील की त्या बहिणींना 3 दिवसानंतर पैसे येणार नाही, तर त्याच बहिणींनी फक्त या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे। परंतु आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 100% लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। तर बघा आज महिला व बालविकास विभागाकडून 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। बघा आज प्रामुख्याने 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतर करणे शक्य होत नाही। कारण डीबीटीची लिमिट 35 लाखांपेक्षा जास्त नाही। 35 लाख बहिणींची डीबीटी एका वेळेला तयार होत असते। त्यामुळे 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल सभेमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की मी कालच चेकवरती सही केलेली आहे। 3,500 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्यासाठी आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही, थेट पैसे जमा होणार आहे। परंतु तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार नाही। तर बघा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या बहिणी या 12 जिल्ह्यांमध्ये असतील त्यांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमाच केले जाणार आहे। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा सर्वात प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहे, कारण पुण्यामधील पिंपरी चिंचवड येथे वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे। तर हा वचनपूर्ती सोहळा अजून 3 ते 4 दिवसांमध्ये घेण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना अगोदर पैसे दिले जाणार आहेत, त्यानंतर वचनपूर्ती सोहळ्याला बोलवण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वचनपूर्ती सोहळ्याच्या अगोदर पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यामधील जेवढ्या बहिणी असतील, पिंपरी चिंचवडमधील जेवढ्या बहिणी असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। दुसरा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। बघा सोलापूर जिल्हा सुद्धा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे। तिसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, चौथा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि 5वा जिल्हा रायगड जिल्हा। बघा या 5 जिल्ह्यांमधील ज्या बहिणी असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे
येणार आहे। सोबतच मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, नाशिक आहे आणि नगर आहे आणि औरंगाबाद आहे, म्हणजे टोटल मिळून या 10 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे। कारण 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, त्यापैकी 10 जिल्हे सांगितलेले आहे, 2 जिल्हे राहिलेले आहेत, ते 2 जिल्हे सुद्धा सांगणार आहे। परंतु याच्यामध्ये काही नवीन नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहे, त्यामुळे जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी असाल किंवा इतर 24 जिल्ह्यांपैकी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा नवीन नियमावली तयार करण्यात आलेली आहे। बघा, उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा पैसे येणार आहेत, परंतु त्या बहिणींनी सुद्धा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। बघा, आज 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या बहिणी या 12 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांचं बँक खातं या 10 बँकांमध्ये असायला पाहिजे, कारण आज या 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सोबतच गॅस कनेक्शनचे 250 रुपये सुद्धा जमा केले जाणार आहे। तर बघा, या 10 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक। बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे पोस्ट बँक, त्यामुळे पोस्ट बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, पाचवी बँक म्हणजे ICICI बँक, सहावी बँक म्हणजे HDFC बँक, सातवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, आठवी बँक म्हणजे ग्रामीण बँक, नववी बँक म्हणजे कॅनरा बँक आणि 10वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। ज्या बहिणींचं खातं या 10 बँकांपैकी असेल तर त्यांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या बहिणींसाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। सोबतच 3 गॅसचे 250 रुपये जमा केले जाणार आहेत आणि सोबतच त्याच बहिणींना 3 योजनांच्या माध्यमातून निधी सुद्धा वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी 3 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा जमा केले जाणार आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी या 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। त्यामुळे या 3 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु ज्या बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या बहिणींनी या 3 नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा पुढील 5 वर्षांमध्ये मिळणार नाही, थेट तुमचा अर्ज अपात्र केला जाणार आहे। तर बघा, या 3 नियमांपैकी पहिला नियम मुलांचा घालण्यात आलेला आहे। बघा, बहिणींना किती अपत्य आहे त्याच्यावरती बहिणींना पैसे मिळणार आहे। दुसरा नियम KYC संदर्भात आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींनी KYC करणं गरजेचं आहे, कारण भरपूर ठिकाणी बहिणींनी नकली बनावट कागदपत्रे देऊन अर्ज केलेला होता, 7 महिन्यांचे 10,500 रुपये घेतलेले होते, त्यामुळे खरोखर बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये द्यायचा आहे, त्यामुळे KYC करणं गरजेचं आहे। आणि तिसरा नियम, बहीण जिवंत असल्याचा पुरावा सुद्धा द्यावाच लागणार आहे। बघा, बहिणींनो हयात असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत मधून काढायचं आहे आणि अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचं आहे, परंतु हे तिन्ही नियम 1 मार्च पासून लागू करण्यात येणार आहे। तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अगोदरच जमा केला जाणार आहे, त्यानंतर मार्च महिन्यासाठी हे 3 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींना 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। त्या 3 योजनांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना किती निधी मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, पहिली योजना आहे प्रधानमंत्री घरकुल योजना। बघा, केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। बघा, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहे, त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणी असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। तुम्ही उद्या लवकरात लवकर ही 4 कागदपत्रे काढून ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये
घरकुल योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे। ज्या बहिणींना घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी मनरेगा जॉब कार्ड काढायचं आहे, 7/12 उत्तरा काढायचा असेल, सोबतच इतर कागदपत्रे सुद्धा काढायची आहे। तर तुम्हाला घर बांधणीसाठी 1,20,000 तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि तुम्हाला घराच्या जागेसाठी सुद्धा 1,00,000 रुपये दिले जाणार आहे। म्हणजेच टोटल मिळून 2,20,000 रुपये घरासाठी बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। ज्या बहिणींचे घर कच्चे घर असेल किंवा खराब झालेलं घर असेल तर त्यांनी सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2025। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी 20 लाख शिलाई मशीन योजना आलेल्या आहेत। बघा, राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना शिलाई मशीन देण्यात येणार आहे। जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा मोफत शिलाई मशीन योजनेमार्फत 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। परंतु याच्यामध्ये 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। पहिला नियम म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झालेले असावेत, तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे आणि तिसरा नियम म्हणजे तुम्ही जर एससी कास्टमध्ये असाल, एसटी कास्टमध्ये असाल किंवा ओबीसी कास्टमध्ये असाल तर तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असायला पाहिजे, तर तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी तिसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना मोफत पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम जमाच केले जाणार आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। परंतु याच्यामध्ये 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे। ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, पहिला नियम काय घालण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। बघा, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल तर त्यांचे अर्ज थेट अपात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु या 4 चाकी गाड्यांमध्ये सुद्धा काही प्रकार सांगण्यात आलेले आहेत। जर तुमच्याकडे टॅक्सी असेल तर चालणार आहे, एखादी रिक्षा असेल तर चालणार आहे, सोबतच तुम्ही भाड्यासाठी एखादी 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर ती 4 चाकी गाडी चालणार आहे, परंतु तिची नोंदणी केलेली असावी। परंतु तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल आणि तिची तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर तुमचा अर्ज थेट अपात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे की तुमच्याकडे नोंदणीकृत नसलेली 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तरच तुम्हाला आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, दुसरा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। बघा, ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांच्याच खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मागील अर्धवट पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमाच केले जाणार आहे। त्यामुळे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे यासाठी तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे। सोबतच तिसरा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य खाजगी किंवा सरकारी टॅक्स भरत नसावा। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमचा अर्ज थेट अपात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। आणि शेवटचा नियम म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसेल त्यांच्याच खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। बघा बहिणींनो, हे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला नियम होता की बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, दुसरा नियम होता की बहिणींचे
उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तिसरा नियम होता की बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा. आणि चौथा नियम होता की बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असेल आणि ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यांमध्ये असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहे. बघा, 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची यादी आज जाहीर करण्यात आली होती. त्याच्यामधले 10 जिल्हे सांगितलेले आहेत. उर्वरित 2 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. याच्यामध्ये नागपूर जिल्हा आहे आणि वर्धा जिल्हा आहे. म्हणजे टोटल मिळून हे 10 जिल्हे अगोदर सांगितलेले आणि आताचे 2 म्हणजेच 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर मनामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटच्या द्वारे विचारायचं आहे. परंतु व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.